आपण बघतोय की प्रत्येक फेरी होईल तशी आघाडी पिछाडी बदलताना दिसते। प्रत्येक मतदारसंघामध्ये काटे की टक्कर पाहायला मिळते। महायुती महाविकास आघाडीमध्ये जशी टक्कर आहे तशीच प्रत्येक मतदारसंघामध्ये मिळते। आणि या सगळ्यामध्ये आपण बघतोय की कामठीमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आघाडीवर आहेत। बावनकुळे 3182 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे बावनकुळे हे या मतदारसंघातून याआधी आमदार राहिले आहेत। 2019 ला ते त्या मतदारसंघामध्ये आमदार नव्हते। या वेळेला आपण बघतोय की बावनकुळे हे सरशी घेताना पहिल्या कलांमध्ये तरी आपल्याला पाहायला मिळत आहे। 3000च्या वर मतांनी त्यांना आघाडी मिळालेली आहे। 140 ठिकाणी महायुती, 132 ठिकाणी महाविकास आघाडी। अणुशक्ती नगरमधून आपण बघतोय की सना मलिक या पिछाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। फहाद अहमद आघाडीवर आहेत, सपाचे उमेदवार आहेत, तर राष्ट्रवादीच्या सना मलिक या पिछाडीवर आहेत। नवाब मलिक यांच्या त्या कन्या आहेत। अणुशक्तीनगर मधून नवाब मलिकच विद्यमान आमदार होते, मात्र त्यांनी मतदारसंघ बदलला, लेकीला उमेदवारी दिली। आपण ही एक ग्राफिकच्या माध्यमातून बघतोय की कशा पद्धतीनं हे कल आहेत। पहिले काँग्रेस 58, ठाकरे गट 40, राष्ट्रवादी शरद पवार गट 35 ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर महायुती ही 140 ठिकाणी आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळते। पुन्हा एकदा सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार आघाडीवर जाताना पाहायला मिळतात। तिसऱ्या फेरीमध्ये अब्दुल सत्तार आघाडीवर गेलेले आहेत। रिसोडमध्ये दुसऱ्या फेरी अखेर भावना गवळी या आघाडीवर आहेत। 158 मतांची आघाडी पाहायला मिळते। फेऱ्यांमधले जर आघाडीचे आपण फरक बघितला तर अतिशय काटे की टक्कर आपल्याला पाहायला मिळते। एकदम घासून असे हे कल आपल्याला पाहायला मिळतात। या सगळ्यामध्ये भाजप 82, अजित पवार यांची राष्ट्रवादी 23 ठिकाणी आघाडीवर पाहायला मिळते। शरद पवार यांची राष्ट्रवादी 35 ठिकाणी आघाडीवर पाहायला मिळते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 40 ठिकाणी आघाडीवर आहे। काँग्रेस जर आपण बघितलं तर 58 ठिकाणी आघाडीवर पाहायला मिळतंय। एकूण 288 जागांचे कल हाती येताना दिसत आहेत। जशा फेऱ्या पुढे जात आहेत तसे कल बदलताना सुद्धा दिसत आहेत। महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आपण बघितलं तर केवळ 8 जागांचा फरक आहे कलांमध्ये। काही ठिकाणी 2 फेऱ्या, काही ठिकाणी 3 फेऱ्या, तर काही ठिकाणी 4 फेऱ्या सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत। इतर पक्ष सुद्धा आणि लहान पक्ष हे 16 ठिकाणी आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि त्यामुळे या काटेकी टक्करमध्ये क्षणाक्षणाला कल बदलतात आणि हेच बदलणारे क्षणाक्षणाचे कल झी24 तास तुमच्यापर्यंत अपडेट आणि अचूक वेगवान पोहोचवण्याचा प्रयत्न करताय। आणि आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी जर आपण बघितलं तर सावंतवाडीमध्ये राजन तेली हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार पिछाडीवर आहेत। दीपक केसरकर आघाडीवर आहेत। दिलीप वळसे पाटील यांनी 1600 मतांची आघाडी घेतली आहे। 5व्या फेरी अखेर दिलीप वळसे पाटील हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। दिलीप वळसे पाटील आपण बघितलं तर पहिल्या फेरीपासून टप्प्याटप्प्यानं आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते आणि आता 5वी फेरी आंबेगाव मतदारसंघातली झाली आणि 5व्या फेरी अखेर 1600 मतांनी दिलीप वळसे पाटील आघाडीवर आहेत। अनुपमा यांच्याकडे जाऊयात, आपल्या सहकारी आपल्या सोबत आहेत। अनुपमा, संदीप, क्षणाक्षणाची बातमी आपण झी24 तासवर अपडेट अचूक आणि वेगवान पाहतोय। अपक्ष आणि छोटे पक्ष 14 ठिकाणी आघाडीवर आहेत। भवितव्य ठरवणारे सरकारचं 288 जागांचे कल झी24 तासच्या हाती आलेले आहेत। महासंग्रामातली मोठी बातमी, 288 जागांचे कल झी24 तासवर आले आणि हे कल आपण पाहतोय। महायुती 147 जागा, मविया 127, अपक्ष आणि छोटे पक्ष 14 ठिकाणी आघाडीवर आहेत। निश्चितच महाराष्ट्राची सत्ता कोणाकडे जाणार, संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला याची प्रतीक्षा आहे। गुहागरमधून मोठी बातमी, 6610 मतांचा लीड आहे भास्कर जाधव यांच्याकडे। गुहागर मधल्या या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष आहे। तिसऱ्या फेरीमध्ये 6610, तिसरी फेरी आता सुरू झालेली आहे आणि तिसऱ्या फेरीमधले कल आता पुढे येत आहेत। भास्कर जाधव यांच्याकडे सध्या मोठी आघाडी दिसतीये। 6610 ची ही आघाडी आहे, त्यामुळे निश्चितच पुढचं भवितव्य आता काय असणार याकडे लक्ष आहे। काही ठिकाणी दुसऱ्या फेरी अखेर सुरू आहेत, काही ठिकाणी तिसऱ्या फेरी सुरू आहेत आणि प्रत्येक ठिकाणची अपडेट, महत्त्वाची बातमी झी24 तासच्या या महासंग्रामामध्ये आपण पाहतोय। गुहागरमधून ही अपडेट भास्कर जाधव यांच्या संदर्भातली एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। महायुती 147 जागांवर त्यांचं पॅराशूट आहे। सध्या मवियाकडे 127 जागा आहेत। लीड आहे हा सध्याचा कल आहे सध्याचे। 14 ठिकाणी इतर आणि अपक्ष आहेत। यावेळेच्या राजकीय वर्तुळामध्ये अपक्षांचा मोठा बोलबाला दिसतोय आणि सध्या 14 ठिकाणी लीडवर एकदा पहा स्क्रीनवर। एका नजरेमध्ये आपल्याला आकडेवारी पाहता येते। 288 जागांपैकी महायुती 147, मविया 127 आणि इतरांकडे आहेत 14 जागा। महाराष्ट्राचं राजकीय भवितव्य काय आहे ठरवणारा आजचा दिवस। आणि मोठी बातमी, वसईमधून हितेंद्र ठाकूर आघाडीवर आहेत।
तिसऱ्या फेरीमध्ये हितेंद्र ठाकूर 258 मतांनी केवळ आघाडीवर आहेत. अत्यंत अटीतटीच्या या लढती सुरू आहेत. तिसऱ्या फेरी अखेर ठाकूर आघाडीवर असताना पाहायला मिळते. मुलुंडमधून मिहीर कोटेच्या आघाडीवर आहेत. मुलुंडमधून महत्वाची बातमी, मुंबईतले काही कल आपण पाहतोय. 11,000चा लीड सध्या कोटेच्यांकडे आहे. हा लीड जेवढा अधिक तेवढा विरोधकांना धडकी भरणार आहे. तिसऱ्या फेरीमध्ये 11,150 मतांची आघाडी मिहीर कोटेचा यांच्याकडे आहे. आणि आपण जाऊया पुढच्या कलांसाठी श्वेताकडे. अगदी आपण पाहतोय अगदी धाकधूक वाढलेली आहे, कारण अगदी मतांचा फरक आहे तो फार कमी आहे. तिसऱ्या फेरीमधले आपण काही कल पाहतोय. काही ठिकाणी दुसरी फेरी सुरू आहे, काही ठिकाणी तिसरी फेरी सुरू आहे. तर दुसऱ्या फेरीमध्ये बाळासाहेब थोरात पिछाडीवर गेलेले आहेत. 4,000 मतांनी बाळासाहेब हे पिछाडीवर आहेत. आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय. कर्जत जामखेड मधून महत्वाची बातमी आहे. रोहित पवार पिछाडीवर गेलेले आहेत. कर्जत जामखेडमध्ये गेल्या वेळेला त्यांनी विजय मिळवलेला होता आणि आता राम शिंदे यांनी 634 मतांची आघाडी घेतलेली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पवार पिछाडीवर गेलेले आहेत. कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार हे पिछाडीवर गेलेले आहेत. खरं तर बारामतीला लागून हा मतदारसंघ आहे. पवारांचा चांगला यावर होल्ड आहे. मात्र सध्या आपण पाहतोय या मतदारसंघात रोहित पवार पिछाडीवर गेलेत, तर तिथे राम शिंदे यांनी आघाडी घेतलेली आहे. तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण आकडेवारी पाहणार आहोत. ग्राफिक्समध्ये आपण पहिल्यांदा पाहतोय महायुती 147 जागांवर आघाडीवर आहे. महाविकास आघाडी 127 जागांवर आघाडीवर आहे. तर इतर अपक्ष आणि छोटे पक्ष 14 जागांवर आघाडीवर आहेत. महायुती 147, महाविकास आघाडी 127 आणि इतर अपक्ष आणि छोटे पक्ष मिळून 14 जागांवर त्यांनी आघाडी घेतलेली आहे. काही ठिकाणी काटेकी टक्कर पाहायला मिळते. अगदी अटीतटीचा सामना आहे. कळमनुरीमध्ये संतोष बांगर आघाडीवर आहेत. कळमनुरीमध्ये आपण पाहतोय तिसऱ्या फेरी अखेर 5,580 मतांनी त्यांनी आघाडी घेतलेली आहे. संतोष बांगर आघाडीवर आहेत. तिसऱ्या फेरी अखेर 5,580 मतांनी त्यांनी आघाडी घेतलेली आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर त्यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये शिंदेंना साथ दिलेली होती. कसबा मतदारसंघामध्ये काय घडलेलं आहे, तर कसबा मतदारसंघात हेमंत रासने यांनी आघाडी घेतलेली आहे. तिसऱ्या फेरी अखेर 5,443 मतांची त्यांनी आघाडी घेतली आहे. कसब्यामध्ये आपण पाहतोय गेल्या वेळेला जेव्हा पोटनिवडणूक झाली होती त्यावेळेला तिथे काँग्रेसचे धंगेकर हे विजयी झाले होते. मात्र आता ते पिछाडीवर पडलेले आहेत आणि हेमंत रासने हे आघाडीवर आहेत. वांद्रे पूर्व मधून वरुण देसाई यांनी आघाडी घेतलेली आहे. 662 मतांनी त्यांनी आघाडी घेतलेली आहे. वांद्रे पूर्व मधील आपण ही अपडेट पाहतोय. वरुण सरदेसाई आघाडीवर आहेत. पहिल्यांदाच ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. 288 जागांचे कल झी 24 तासच्या हाती आलेले आहेत. 152 जागी महायुती, 120 जागांवर महाविकास आघाडी सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय.